तर मित्रांनो मम्मीने इथं मम्मी कोणता मसाला टाकलाय आपण? अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट टाकलाय. आता याला चांगला छान पनीनं मिक्स करण मम्मी. आता याला लालसर होतपर्यंत अशीच मम्मी घाटत राहील. मग याच्यानंतर टमाटर टाकून. तर मित्रांनो मम्मीने इथं छान मिक्स केलं आहे. न मम्मीने हे लाल मिर्च पावडर टाकलं आहे. आम्ही थोडंसं तिखट खातो म्हणून आम्ही टाकलं आहे आपल्या हिशोबानं. इथं हळद पावडर टाकला आहे 1 चम्मच. इथं मम्मीने धनिया पावडर टाकला आहे. जिरा पावडर टाकला आहे मम्मीने. इथं काळा मसाला. नाही तर काळा मसाला टाकला आहे. हे आम्ही काळा मसाला घरी बनवलेला आहे. त्याची रेसिपी आम्ही टाकीन एखादी दिवस. आता याला छान पनीनं मिक्स करून टाका मम्मी. याच्यानंतर टमाटर टाका. आता मीठ टाकून राहिले मम्मी. यालाही छान मिक्स करा. ना आता मित्रांनो टमाटर चालले आहे. तर मित्रांनो आता याला 5 मिनिट असं शिजू द्यायचं. मग 5 मिनिटानंतर वरवर असं तेल येईल. तर मित्रांनो 5 मिनिट नंतर पाहिलं तर असं दिसते एकदम छान शिजून वरवर अशी तर्री आली आहे. आता मम्मी कोफ्ता टाका. छान फ्राय करून घेतलं होतं आपण कोफ्ता. हे जाऊन राहिले आहे.